नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत 11वा सराव पेपर, जो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच TAIT टेट या परीक्षेसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये आपण संभाव्य प्रश्नांचा समावेश केलेला आहोत। काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत आहेत की डेली सराव पेपर टाकत जा म्हणून। तुमचं बरोबर आहे। तर माझ्याकडून जेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर मी टेस्ट पेपर टाकत जाईल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला असाच महत्त्वपूर्ण आहे। हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचा परीक्षेमध्ये फायदा होईल। तत्पूर्वी जर कोणी या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे व बेल आयकॉनवरती क्लिक करायचे, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील। तर आजचा व्हिडिओ आपण चालू करू पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न असा आहे, शिक्षकाला प्रश्न विचारण्याची कला अवगत असेल तरच तो आपल्या अध्यापन कार्यात यशस्वी होतो। शिक्षकाला प्रश्न विचारण्याची कला अवगत असेल तरच तो आपल्या अध्यापन कार्यात यशस्वी होतो। असे प्रश्नाबद्दल मत कोणी दिले? तर यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 कॉटविन यांनी दिले। पुढचा प्रश्न, एक शिक्षक म्हणून कथाकथन पद्धतीचा वापर करताना कोणत्या बाबींचा विचार करावयास हवा? एक शिक्षक म्हणून कथाकथन पद्धतीचा वापर करताना कोणत्या बाबीचा विचार करावयास हवा? तर यासाठी वरीलपैकी सर्व हा पर्याय बरोबर असेल। पर्याय आहेत, गोष्ट सांगणे ही एक कला आहे, बरोबर। गोष्ट सांगणाऱ्याने स्वतःला विसरून जावे हे सुद्धा बरोबर आहे। माहितीची निवड करणे हे सुद्धा बरोबर आहे। पुढचा प्रश्न, भूतकालीन अनुभवाचा प्रत्यय येण्यासाठी टिंबटिंबचा वापर करतात। भूतकालीन अनुभवाचा प्रत्यय येण्यासाठी कशाचा वापर करतात? तर यासाठी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिकृती म्हणजेच मॉडेलचा वापर केला जातो। पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रतिकृती वापराचे फायदे कोणते नाहीत? खालीलपैकी प्रतिकृती वापराचे फायदे कोणते नाहीत असं विचारले येतं। तर यासाठी बरोबर उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 विद्यार्थ्यांचे अवधान टिकून राहत नाही, तर अवधान टिकून राहतं। पुढचा प्रश्न, कालक्रम पद्धतीचे प्रमुख कोणास मानले जाते? कालक्रम पद्धतीचे प्रमुख असे कोणास म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 डॉक्टर लॉरी यांना म्हटले जाते। पुढचा प्रश्न, शिक्षकाने विद्यार्थ्यांचे विचार प्रक्रिया विकसित करताना टिंबटिंब हे शिक्षण सूत्र आणि समीकरण वापरावे। शिक्षकाने विद्यार्थ्यांचे विचार प्रक्रिया विकसित करताना टिंबटिंब हे म्हणजे कोणते शिक्षण सूत्र व समीकरण वापरावे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 1 व 2 म्हणजेच ज्ञानाकडून अज्ञानाकडे व मूर्ताकडून अमूर्ततेकडे। पुढचा प्रश्न, तर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे त्यांच्या भोवती असलेल्या भौतिक विश्वाला हस्तस्पर्शद्वारे जाणून घेऊन सक्रियपणे शिकतात। टिंबटिंब हे त्यांच्या असलेल्या भौतिक विश्वाला हस्तस्पर्शद्वारे जाणून घेऊन सक्रियपणे शिकतात। तर यासाठी कोणती संकल्पना येते? उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 स्पर्शजन्य दक्षम लर्नर्स। पुढचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे जन्मजात अशा शक्तीचा स्रोत आहे। टिंबटिंब म्हणजेच जन्मजात अशा शक्तीचा स्रोत आहे। तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 सुप्तात्मा म्हणजेच जन्मजात अशा शक्तीचा स्रोत। पुढचा प्रश्न पाहू, खालीलपैकी शैशवावस्थेचे शैक्षणिक महत्त्व कोणते आहेत? खालीलपैकी शैशवावस्थेचे शैक्षणिक महत्त्व विचारले, तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच म्हणजेच शिशुशाळामध्ये दिले जाणारे शिक्षण अनौपचारिक असावे, बरोबर आहे। बालकांना स्वच्छता ठेवणे शिकवावे, बरोबर। छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्यात, हे सुद्धा बरोबर। पुढचा प्रश्न, आवाजात घोगरेपणा येतो, कंठ फुटतो, मुलींचे चेहरे मांसल बनतात तर मुलांचे चेहरे कोणयुक्त बनतात? या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात। तर खालचा प्रश्न असा आहे की वरील दिलेली माहिती हे कोणत्या वयाच्या गटामधील आहे? तर वरी जी माहिती दिलेली आहे ती कोणत्या वयाच्या गटामधील आहे? पुन्हा एकदा माहिती पाहू, आवाजात घोगरेपणा येतो, कंठ फुटतो, मुलींचे चेहरे मांसल बनतात तर मुलांचे चेहरे कोणयुक्त बनतात। या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात। तर हे कोणत्या वयातील माहिती आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 कुमारावस्थामध्ये ही सर्व माहिती असते। पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक। फिल इन द ब्लँक, द बॉय वॉज क्युअर्ड टायफॉइड। द बॉय वॉज क्युअर्ड टायफॉइड। तर इथं आपल्याला फिल इन द ब्लँक करायचे। उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 ऑफ द बॉय वॉज क्युअर्ड ऑफ टायफॉइड। नेक्स्ट क्वेश्चन, विश्वा गॉट ॲज अन ऑफिसर इन द स्टेट बँक ऑफ इंडिया। फिल इन द ब्लँक, विश्वा
got as an officer in the State Bank of India? Then our answer is option number 2, appointed. Vishwa got appointed as an officer in the State Bank of India. Next question. Out of 4 options, choose the correct passive voice of the given sentence. Out of 4 options, choose the correct passive voice of the given sentence. The sentence is, they will demolish the entire city. They will demolish the entire city. So the passive voice of this sentence is option number 4 is there. The entire city will be demolished by them. Next question. Select correctly spelled word. Select correctly spelled word. Option number 1 is there, physiology. Next question. My teacher came forward me in my studies. My teacher came forward me in my studies. Fill in the blank. Then our answer is option number 3, to help. My teacher came forward to help me in my studies is our answer. Next question. Out of 4 options, choose the correct one substitution that suits given sentence. The sentence is, one who abandons his religious faith. One who abandons his religious faith. So one word substitution is option number 2, apostate. Apostate means one who abandons his religious faith. Next question. Write the synonym of the given word. Write the synonym of the given word. The word is fostering. Word is fostering. The synonym of the word is option number 4, nurturing. Next question. Out of the 4 options, choose the opposite word for the given word. Out of the 4 options, choose the opposite word for the given word. The given word is discovered. What is the opposite of this word? Option number 1 is there, concealed. Next question. Identify an error in the given sentence. Identify an error in the given sentence. The sentence is, Minal was superior to Tanvi. Minal was superior to Tanvi. Then the answer is option number 4, no error. The sentence is correct. Next question. The hockey match proved to be a big draw. The hockey match proved to be a big draw. Okay. Identify the meaning of the underlined idiom. The idiom is a big draw, to be a big draw. What is the meaning of the big draw? Option number 1 is there, huge attraction. Next question. भारताला सुमारे टिंब किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. भारताला सुमारे टिंब किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, 7500 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. पुढचा प्रश्न पाहू. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष टिंब असतात. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष टिंब असतात. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, गृहमंत्री असतात. पुढचा प्रश्न. व्ही कुरियन यांचे नाव कशाशी संबंधित आहे? व्ही कुरियन यांचे नाव कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, धवल क्रांतीशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, अधोमुख म्हणजेच विरुद्धार्थी येतं उन्मुख. पुढचा प्रश्न. एक अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 746 वॅट. पुढचा प्रश्न. किरणोत्सारितेचा शोध टिंब याने लावला. किरणोत्सारितेचा शोध टिंब याने लावला म्हणजे कोण लावला? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, हेनरी बेक्वेरेल याने किरणोत्सारीचा शोध लावला. पुढचा प्रश्न. टिंब हे अंतराळात फुललेले पहिले फूल आहे. टिंब हे अंतराळामध्ये फुललेले पहिले फूल आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, झोनिया. पुढचा प्रश्न. ओहम हे कशाचे एकक आहे? ओहम हे कशाचे एकक आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, विद्युतधारा. पुढचा प्रश्न. टिंब जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. टिंब म्हणजे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4,
व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. पुढचा प्रश्न, 1 टेराबाईट म्हणजे किती? 1 टेराबाईट इज इक्वल टू, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1024 गिगाबाईट म्हणजेच 1 टेराबाईट. पुढचा प्रश्न, भारतातील सार्वजनिक क्षेत्रामधील सर्वात मोठी बँक ही होय. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक विचारले सार्वजनिक क्षेत्रामधील, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, स्टेट बँक ऑफ इंडिया. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे ही. पुढचा प्रश्न, मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? मागितल्या नसलेल्या व मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, स्पॅम म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा किती देशांना भिडतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 1, 7 भिडतात. पुढचा प्रश्न, पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हणतात? पदार्थाच्या सर्वात लहान कणाला काय म्हटल्या जाते? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अणू म्हटल्या जाते. पुढचा प्रश्न, GST म्हणजे काय? GST म्हणजे काय? तर याचं फुल फॉर्म येतं पर्याय क्रमांक 3, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. पुढचा प्रश्न पाहू, जोसेफ मॅझेनीचे चरित्र कोणी लिहिले? जोसेफ मॅझेनीचे चरित्र कोणी लिहिले? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, वि. सावरकर यांनी लिहिले. पुढचा प्रश्न पाहू, टिंबटिंब हा प्राथमिक रंग नाही. टिंबटिंब हा प्राथमिक रंग नाही म्हटलं येतं. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 उत्तर येतं, पिवळा हा प्राथमिक रंग नाही. पुढचा प्रश्न, विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता आहे? तर यासाठी बरोबर पर्याय उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, स्वर संधी आहे. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर इथं वाक्य दिलेलं आहे, देवा सर्वांना सुखी ठेव. यामधील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, आज्ञार्थी क्रियापद आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे जीवाश्म इंधन आहे. टिंबटिंब हे जीवाश्म इंधन आहे. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, पेट्रोलियम. पुढचा प्रश्न, इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळाचे नाव टिंबटिंब आहे. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, शक्तीस्थळ असे नाव आहे. पुढचा प्रश्न, याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली गेली? याकूब मेनन या बॉम्बस्फोटातील आरोपीस कोठे फाशी दिली गेली? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, नागपूर जेल येथे फाशी दिल्या गेली. पुढचा प्रश्न पाहू, लक्षद्वीप बेटे टिंबटिंब या समुद्रात वसलेली आहेत. लक्षद्वीप बेटे टिंबटिंब या समुद्रात वसलेली आहेत. तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, अरबी महासागरात म्हणजे समुद्रामध्ये वसलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी टिंबटिंब हा घटक प्रयोगाशी संबंधित नाही. खालीलपैकी कोणता घटक हा प्रयोगाशी संबंधित नाही? म्हणजे ग्रामरचा मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. तर यासाठी उत्तर येतं संधी हा घटक प्रयोगाशी संबंधित नाही. वरील कर्ता, कर्म व क्रियापद हे तिन्ही सुद्धा प्रयोगाशी संबंधित घटक आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय नागरिकत्वाचा कायदा टिंबटिंबमध्ये मंजूर झाला. केव्हा मंजूर झाला भारतीय नागरिकत्वाचा कायदा? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 1955 मध्ये मंजूर झाला. पुढचा प्रश्न, आवडले का तुला हे गीत? वरील वाक्यामध्ये कोणते विरामचिन्ह वापराल? वाक्य दिलेलं आहे, आवडले का तुला हे गीत. तर यामध्ये कोणता विरामचिन्हाचा वापर करायला पाहिजे? उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, प्रश्नचिन्हाचा वापर केला पाहिजे. पुढचा प्रश्न, केरळमध्ये खालीलपैकी कोणते अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? केरळमध्ये कोणते अभयारण्य हे हत्तीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, पेरियार हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश म्हणून टिंबटिंब या राष्ट्रास संबोधले जाते. उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशास म्हटले जाते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, जपान या देशास उगवत्या सूर्याचा देश असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव टिंबटिंब आहे.
राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याच्या सध्या कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 CCTNS. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब या जिल्ह्यात महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे. टिंबटिंब या जिल्ह्यात महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र आहे. तर हा 50वा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो. यासाठी 4 पर्याय दिलेत, लातूर, जालना, औरंगाबाद व बीड. या 4 पर्यायांपैकी जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायचा आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओसोबत. धन्यवाद.